अनुराग. अनुराग. काय अनुराग, एवढ्या रात्री कुठे निघालास तू? उद्या सकाळी जा हवं तर. जातो मी आजी, आताच जातो. शुभ्रा तुझ्यावर चिडलीये, तू त्याचा राग माझ्यावर का काढतोयस? मी कोणाचा राग तुझ्यावर काढत नाही, कळलं ना? हवं तर तू कसंही वाग माझ्याशी, चिटिंग कर, चिडव मला, तरी मी तसा राग काढणारा नाहीये, कळलं ना? पण जातो मी आता. तू आता कसा दिसतोयस माहितीये का? लहान असताना माझ्यावर चिडायचास ना, तेव्हा कसा असा खूप दिसायचास ना, तसा दिसतोयस आता. हसू येते फार? हाच हाच माझ्यावर. मी जातो. सॉरी 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 सॉरी, बस मी नाही तुझी चेष्टा करणार आता, पण प्लीज नको जाऊस. आणि सिरियसली मला हे कळतच नाहीये की तू माझ्याबरोबर इथे राहत का नाहीस? एवढं मोठं घर आहे आपलं, इथेच का नाही शिफ्ट होत? आपण दोघं मस्तपैकी राहू. आणि त्यात तिसरं कोणी आलं तर? हे असं बोलतेस ना तू, म्हणून मी जातोय, कळलं ना? आणि बाय द वे, तुला मी याच्या आधी पण सांगितलं, तुझं हे मोठं घर आहे ना, या मोठ्या घरात राहायचं दडपण येतं माझ्यावर. हा, मी कम्फर्टेबल फील करत नाही इकडे. मी आपला बरं आहे माझ्या चाळीतल्या घरामध्ये, त्या खोलीत, ओके, तिथे कम्फर्टेबल आहे. निघतो आता, फायनली निघतोय. आता तुला राहायचंच नाहीये इथे म्हटल्यावर तू वाटेल ती कारणं देशील ना मला? मी सांगितलेलं नाहीतरी ऐकणार नाहीच तू. ठीक आहे, जा. इमोशनल फंडा परत सुरू. काही याला बळी पडणार नाही, मी, कळलं ना? इमोशनल फंडा देऊ नकोस मला. काळजी घे. ठीक आहे, जा. काळजी घे. हा, हो. सावकाश जा रे, पावसाचे दिवस आहेत, सांभाळून जरा. आता मी काय लहान मुलगा राहिलोय का? हो, माझ्यासाठी तू कायमच लहान असणार आहेस. तू तुझी काळजी घे, कळलं? चल, दार लावून घ्या. हो, मी जा. आजी काय झालं? आजी तुला आता पकडते बबडू, मस्ती करायची नाहीये. इकडे बबडू. आई, हो हो आलो. कसं पकडलं? हो हो, ऐक ऐक राजा, ऐक. उद्या स्कूल आहे की नाही आपला, आता स्कूल सुरू झालंय ना, मग उठायचं की नाही लवकर? मग झोपणार का आता तू? आई, जर तुम्हाला स्टोरी सांगितलीस तरच मी झोपेन. बर, मी तुला एक छानशी स्टोरी सांगते. तू फ्रेंडची स्टोरी सांगू? ओके. एका गावात ना 2 फ्रेंड्स असतात. हा, जसं मी आणि अनुराग. तसे 2 फ्रेंड्स असतात. तर काय होतं माहितीये, एक दिवस त्या गावात खूप मोठं वादळ येतं. वादळ? आणि मग ते जे 2 फ्रेंड, शंभर वर्ष आयुष्य आहे ना. आत्ताच बबडूनं याचं नाव घेतलं होतं. माझी समजूत काढायला फोन केला असेल, पण मी नाहीच घेणार फोन यांचा. आई, पुढची गोष्ट सांग ना. तर मी काय सांगत होते? शुभ्राजी प्लीज उचला फोन, गरज आहे तुमची आता. मग काय होतं, त्या गावात खूप मोठं वादळ येतं आणि मग ते 2 फ्रेंड. बया, 1 मिनिट थांबा. तुझ्या फ्रेंडचा फोन आहे, मी 2 मिनिटं फक्त त्यांच्याशी बोलते आणि मग तुला स्टोरी सांगते. ओके, गुड बॉय. माझी समजूत काढायला फोन केला असाल तर मला काहीही बोलायचं नाहीये. शुभ्राजी सॉरी, मी तुम्हाला खूप रात्री फोन करून डिस्टर्ब करतो, एक्स्ट्रीमली सॉरी, पण आय नीड युअर हेल्प इमिडिएटली. अनुराग शांत व्हा. काय झालंय प्लीज मला सांगा. अहो, आजी पाय घसरून पडली, कमरेला लागलंय तिच्या. डॉक्टरला बोलवलंय मी, पण तुम्ही जर इथे आलात ना तर बरं होईल. फार प्लीज तुम्ही काळजी नका करू, मी ताबडतोब तिकडे येते सगळ्यांना घेऊन. अजिबात टेन्शन घेऊ नका. ओके, सगळं नीट होईल. आलोच आम्ही. थँक्यू सो मच. काय झालं आई? लीना आजी आहेत ना आपल्या, त्या पडल्यात बाळा, आपल्याला तिथे जायचंय. हा, चल चल आपण आजूला उठवूया. ये बाळा. आई, डॉक्टर आता बरी आहे ना? काय झालंय नेमकं? काही काळजी करायची कारण नाहीये, मसल पुल झालाय, थोडासा वेळ लागेल बरं व्हायला.
आणि ही औषधं आजींना द्या. आणि हो आजी, आता काही दिवस कंप्लीट रेस्ट करा. काही वाटलं तर मला कॉल करा, मी नक्की येईल. चालेल, थँक्यू डॉक्टर. येऊ मी. थँक्यू. वा, बऱ्याच गोळ्या आहेत. मेडिसिन्स घ्याव्या लागणार आहेत बरं का. आणि डॉक्टर काय म्हणाले कळलं ना, आराम करायचा आहे कंपल्सरी. हो रे बाबा. लीनाताई, अरे काय झालं, कसं वाटतंय आता? पाठ दुखते थोडी, पण पेन किलर घेतले, वाटेल बरं. काय रे अनुराग, काय झालं? अशा कशा अचानक पडल्या त्या? तिचा पाय स्लिप झाला, तोल गेला आणि पडली, लागलंय कमरेला. आत्ताच मला वाटतं डॉक्टर येऊन गेले ना, काय म्हणाले? तिचा मसल पूल झालाय, सो कम्प्लीट बेड रेस्ट सांगितली 4 दिवस तरी. आजी, काय सांगितलंय डॉक्टरांनी ऐकताय ना? कंपल्सरी बेड रेस्ट घ्यायची आहे आता. हो शुभ्रा, पण तुम्ही सगळे असे धावत का आलात इतक्या रात्री? सकाळी आला असतात तरी चाललं असतं. अगं काय बोलता लीनाताई तुम्ही? तुम्ही किती धावून येता आमच्यासाठी. तुम्ही, अनुराग, जरा काय झालं की येत असतं आमच्यासाठी धावून. आम्ही एवढं नाही का करू शकत? आणि आम्ही जर तुमची काळजी घेतली नाही तर दत्ता माझा कान धरेल तिकडे. लीनाजी, खूप दुखतंय का तुम्हाला? तू विचारलंस ना, मग आता लवकर बरं वाटेल बघ. बरं आजी, आज मी इथेच थांबते तुमच्या जवळ. अगं त्याची काही गरज नाही, अनुराग आहे ना, करेल सगळं तो. आजी, मी तुम्हाला विचारत नाहीये, मी तुम्हाला सांगते. मी काय म्हणते शुभ्रा, मी थांबते ना त्यांच्याजवळ. शुभम झोपायचा नाही तुझ्याशिवाय. नाही नको असावरी, तुला जागरणाचा त्रास होतो ना. आणि शुभम शहाणा आहे, तो आजच्या दिवस आपल्या बरोबर झोपेल की काय? शुभम बरोबर ना? हो. शुभ्रालाच थांबू दे, ती छान काळजी घेतली ना आजींची. हे बघ राजा, आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. गुड बॉय सारखं वाग. मी सकाळी येते. ओके लीनाजी, लवकर बरे व्हा. हा, ठीक आहे लीनाताई, येतो आम्ही. अनुराग, काही लागलं तर लगेच फोन कर, अजिबात संकोच करू नकोस. येऊ? आलो मी पण, मेडिसिन घेऊन आलो. हा, चला. ओके. अहो, शुभ्रा तिकडे राहिली ना, मला नाही पटलंय. आणि चांगले मी सांगत होते की मी थांबते म्हणून, तुम्ही नाही का म्हणालात? आता वय झालीत आपली दोघांची, दगदग तुला झेपली असती का? शुभ्रा तरुण आहे. लीना मॅडमला रात्री काही मदत लागली तर तिचंच तिथे असणं चांगलं नाही का? पॉइंट बरोबर आहे तुमचा, पण तरी तो अनुराग अविवाहित आहे, तरुण मुलगा आहे. आपल्या घरातल्या तरुण मुलींनी असं रात्री अपरात्री कोणाकडे राहणं नाही पटत आहे मला. म्हणजे मान्य आहे मला, लीनाताईंसाठी तिचं राहणं गरजेचं आहे, तरी पण मला जस्ट नाही पटत आहे. आसावरी, तू खूप विचार करतेस. शुभ्रा आणि अनुराग दोघंही मोठे आहेत, मॅच्युअर्ड आहेत. कसं वागायचं, कसं नाही वागायचं दोघांना छान कळतं की. पण तरी काळजी वाटते ना. आपलाच मुलगा कसा वागला बघा तिच्याशी, म्हणून जरा ना जास्त काळजी वाटते मला तिची. आय नो, जरा मी पॉसेसिव्ह झाले शुभ्राच्या बाबतीत. बघा ना, तिच्या सगळ्या मैत्रिणी कशा छान सेटल झाल्या आहेत, सगळ्यांचं सगळं चांगलं चाललंय. आपली शुभ्रा जी नेहमी स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करते, दुसऱ्यासाठी झटते, तिच्या वाट्याला मात्र जगातली तर सगळी दुःख आणली आहेत असं वाटतं मला. कसं पुढचं आयुष्य काढणार हे पोरगी ह्या पोराला घेऊन मला कळत नाही. आपल्याला शुभ्रासाठी मुलगा शोधायला हवा.
आणि असा मुलगा जो शुभ्राबरोबर शुभमला ऍक्सेप्ट करेल, त्याच्यावर प्रेम करेल. खूप कठीण आहे ना असा मुलगा मिळणं. मला वाटतं मी तुला अनुराग बद्दल काही सांगायलाच नको, तर तू खूप टेन्शन घ्यायला लागलीस असावी. असावी, मी तुला जे काय सांगितलं ते विसरून जा. तो विचारच डोक्यातून काढून टाक. ओके. शुभ्राच्या आयुष्यात जे काही बदल झाले ते तिला अंगवळणी पडू दे. तिचं सगळं छान सेटल होऊ दे. मग पुढचं पुढे बघू. ओके. बघ, जे काही घडायचं आहे ते घडणारच आहे. पण त्याही पुढे जाऊन मी सांगतो की काहीही झालं अगदी तरी आपण आपल्या मुलीच्या मागे कायम असणारच आहोत ना. आपण आहोत हो, पण आपण तिच्या आयुष्याला पुरलोय का? तर सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना. असं जे काय होईल ते आपल्याला स्वीकारावं तर लागणारच आहे. मी तिकडेच येत होतो कॉफी घेऊन तुमच्यासाठी. आजी बरी आहे ना आता? बरं आहेत आता. पेन किलर दिले, त्यांना झोप लागली. अनुराग, तुम्ही घाबरला होतात ना? घाबरलो होतो. या जगात मला सहन करू शकेल, माझा वियर्डपणा सहन करू शकेल अशी फक्त आमची आजीच आहे. तिलाच काही झालं तर काही होणार नाहीये त्यांना. 2 दिवसात ठणठणीत होतात की नाही पहा. थँक्यू. पण फोन केला केला ताबडतोब तुम्ही इथे आलात. येणारच ना. आपल्यात इतकी घट्ट मैत्री आहे आणि याआधी तुम्ही आलात की माझ्यासाठी धावून. बाय द वे, आत्ता काय म्हणालात तुम्ही? तुम्हाला समजून घेणारं लीना आजींशिवाय कुणीच नाहीये? खरंच? अरे बापरे, तुम्ही अजून ते विसरला नाहीत की काय? विसरणार पण नाहीये. मी आत्ता इथे लीना आजींसाठी आले, पण मी काही अजून तुला सॉरी. का सॉरी? का काय झालं? आता चुकून मी तुम्हाला तुला म्हटलं. ते जास्त बरोबर आहे मा. तुम्ही चुकून मला तुला म्हणालात ना, ते योग्य आहे. तुम्ही मला तूच म्हणत जा. अच्छा, म्हणजे मी अरे तुरे करायचं आणि तुम्ही मला अहो जाऊ करणार? नाही नाही नाही, मी पण अरे शुभ्रा. काय? अगं शुभ्रा. अगं शुभ्रा. हा बेटर. बरोबर. विषय बदलताय ते येत आहे माझ्या लक्षात. विषय बदलत. हो, विसरा ना तुम्ही ते. विसरा. विसरते. तुझी गाडी अजून त्या स्टेशनवर हे आहे. बघा, आताही विषय टाळताय तुम्ही. मला सांगा बरं, मनात काय येते? हो सांगतो, पण मग बसून बोलूया ना. बसले. पण जोपर्यंत त्या मुलीचं नाव तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत माझी गाडी त्या स्टेशनवरून हलणार नाही. बरं अनुराग, एक विचारू का? म्हणजे मला नको सांगूस तू, पण त्या मुलीला तरी माहिती आहेत ना फिलिंग्स मनातल्या? अनुराग, आर यू सिरियस? अजून सांगितलं नाहीयेस तू तिला? तुला वाटतं तितकं सोपं नाहीये ते शुभ्रा. ओ बर. मग मी काही मदत करू? तुझी काही हरकत नसेल तर मी सांगू तिला? हे तर तिला अजिबात नाही आवडणार. अरे पण हे सगळं तू का ठरवतोय? माहितीये मला. पण हे ती सांगू दे ना. लाईफ मध्ये कुठलीही डिफिकल्ट सिच्युएशन आली तरी स्ट्रॉंग राहून फेस करायचं, हे सगळं तू मला सांगितलंयस अनुराग, तू शिकवलंयस. म्हणजे आता दुसऱ्यांना जेव्हा आपण ऍडवाइस देतो तेव्हा इतका सॉर्टेड असणार तू, तर स्वतःच्या बाबतीत असा? नाही, ते काही नाही. मला आत्ताच्या आत्ता एक प्रॉमिस हवंय तुझ्याकडनं. प्रॉमिस हवंय मला की
तुझ्या मनात ह्या ज्या फिलिंग्स आहेत त्या तू तिला लवकरात लवकर सांगशील. मी इथनं हलणार नाहीये, मला प्रॉमिस हवंय, आत्ताच्या आत्ता, लगेच. प्रॉमिस. गुड. आणि तिला सांगितल्यावर ताबडतोब येऊन मला सांगायचं. सगळ्यात पहिले मी तुला सांगेन. बेटर. बरीच रात्र झाली. हो. मग तू जाऊन आता आराम कर. येस. गुड नाईट. गुड नाईट. शुभ्रा, मलाही तुला सांगायचंय इथे मुलगी कोण आहे, पण ते सांगितल्यावर मी माझी सगळ्यात जवळची मैत्रीण गमावून बसेन अशी भीती वाटते. तुला प्रॉमिस तर करून बसलोय, पण मी ते कितपत पाळू शकेन, पूर्ण करू शकेन, शंकाच आहे. शुभम, ए शुभम, हे घे दूध पी. अरे उशीर होईल बाळा, अजून कपडे बदलायचे, जायचंय ना शाळेत तुला. घे राजा, घे. नाही जायचंय शाळेत अज्जू. असं करून कसं चालेल बाळा, शाळेत तर जायला पाहिजे ना तुला. हे बघ, शाळेत जायचं, शहाणा मुलगा आहेस की तू पटकन दूध पिऊन घे. हे घे. नाही सांगितलं ना. अरे ऐक तर खरं शुभम, अरे ऐक तर राजा, रे दूध तर पिऊन घे शुभम. आहो काय झालं? अहो बघा ना, हा मुलगा अजिबात शाळेत जायला नाही म्हणतोय. काय करावं कळत नाहीये मला. म्हणजे त्याच्यावरती आता ओरडणं, त्याला धाक दाखवणं पण योग्य नाही ना. ऑलरेडी बिचारा सोहमला इतकं मिस करतोय. जरा बघता का, तुमचं ऐकतोय का? मी बघतो. अरे कुठे लपलेत आमचे बबडू शेठ? आता शोधतो मी त्यांना. हा सापडला. चला 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 चला. अरे हे काय, तू अजून कपडे नाही बदलले, शाळेत जायचंय ना? नाही अज्जू, मला नाही जायचंय. अरे आणि आजी, आम्ही तेव्हा इतकी मजा केली ना, मॅडीच्या तिथनं पळूनच गेली. ती मॅडी म्हणजे पण ना एक गमतीशीर मुलगी आहे. अरे अनुराग, ये ये. बसा ना तुम्ही, बसा. तू बस. सॉरी, तू बस. इथे बसतो मी आजी शेजारी आमच्या. बरं वाटतंय ना आता? जे काय तू मला टेन्शन दिलं होतंस ना, घाबरलो होतो मी सॉलिड. आता बरं वाटतंय, आता मस्त वाटतेस तू एकदम. हा, अशीच ना तू छान हसत राहा, म्हणजे आम्हाला पॉझिटिव्ह वाटतं, कळलं का घरात? खरं सांगू का, काल मलाही खूप टेन्शन आलं होतं, म्हणजे घाबरलेच होते मी. पण आत्ता जी मी हसते ना, ते फक्त शुभ्रामुळे. खरंच शुभ्रा, किती छान काळजी घेतेस तू माझी. थँक्यू. आजी थँक्यू काय म्हणताय? आता आपण एका फॅमिलीमध्ये आहोत. शुभ्रा, खरं सांगू का, मी इतका व्यायाम करते, फिट राहण्याचा प्रयत्न करते, ते ह्याचसाठी. कारण मला माहितीये मी एकटीच राहते, माझी काळजी मलाच घ्यावी लागणार ना. पण हे असं अचानक काहीतरी झालं की मग कोणाची तरी मदत लागतेच ना. आता ह्याला मी सांगते की माझ्यासाठी नाचून आण, पण हा ऐकतच नाही. आजी, आता नका घेऊ तुम्ही टेन्शन, कारण अनुरागच्या मनात कोणीतरी मुलगी आहे. तुम्ही दोघी मिळून काय माझी मजा घेत आहे का? हा, तुम्हाला दुसरे विषय नाही कुठले बोलायला? आमच्याकडे भरपूर विषय आहेत, पण हा आमचा फेवरेट आहे. आणि आजी, अनुरागनी मला प्रॉमिस केलंय की तो लवकरच ती मुलगी कोण आहे हे मला सांगणार आहे. आणि मला एकदा कळलं की मी तुम्हाला लगेच सांगते की तुमची नाचून कोण येते.
देव करो आणि तू म्हणतेस तसंच हो. आजी, अगदी तसंच होणार. अरे